मी इंग्रजी वाचतो पण वाचले काय त्याचा अर्थच समजत नाही, किंवा समोरचा इंग्रजी बोलतोय पण तो काय बोलतोय तेच समजत नाही, किंवा मला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत बेसिक इंग्लिश डे. एम, इज, आर हे आहे टू बी ची रूपे. वर्तमान काळामध्ये यूज करतो आपण याचा. तर आज आपण एम, इज, आर चा उपयोग कुठे किंवा त्यांची जागा काय हे सगळं बेसिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तर पहा हे आहे टू बी ची वर्तमान काळातील रूपे. एम, इज, आर म्हणजे काय, तर एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहोत. ओके, वापर आपण फक्त वर्तमान काळातच करतो. तर अगोदर आपण समजून घेऊया यांचा उपयोग कधी, म्हणजे हे कधी यूज करायचे, एम, इज, आर कधी यूज करायचे ते पाहूया. जेव्हा आपल्याला स्वतःची ओळख दाखवून द्यायची असते किंवा स्टेट दाखवून द्यायचं असतं किंवा प्रोफेशन, त्यावेळी आपण याचा उपयोग करतो. कसं ते पहा, मी विद्यार्थी आहे किंवा मी शिक्षक आहे दाखवण्यासाठी, किंवा आपली जी स्टेट आहे किंवा आपलं जे प्रोफेशन आहे किंवा आपली जी ओळख आहे हे दाखवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. काय ना, प्रोफेशन दाखवण्यासाठी किंवा प्रोफेशन किंवा ओळख दाखवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. हे झालं फर्स्ट. आता सेकंड पहा, आणखीन कशासाठी याचा उपयोग कधी करतो ते पाहूया. देन आपल्याला दाखवायचं असतं की फील, म्हणजे जसं की मी थकलेलो आहे किंवा मला काय वाटते, मला भूक लागली आहे किंवा तो भुकेला आहे किंवा तो तहानलेला आहे किंवा तो दुःखी आहे, हे दाखवण्यासाठी पण आपण याचा यूज करतो. म्हणजे काय, तर फील, जेव्हा आपल्याला काय वाटतं त्यावेळी पण आपण याचा उपयोग करतो. देन थर्ड पहा, थर्ड आपण कुठे आहोत, आपण कुठे आहोत, जसं की मी घरामध्ये आहे, आय एम ॲट होम. मी ऑफिसमध्ये आहे, आय एम इन द ऑफिस. त्यावेळी आपण याचा यूज करतो. प्लेस, आपण कुठे आहोत हे दाखवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. हे तर समजलं की प्रोफेशन किंवा आपली ओळख दाखवण्यासाठी किंवा आपल्याला काय वाटतंय, आपण फील कसं करतो. तर पहा, आता आपण पाहणार आहोत एम, इज, आर ची जागा कुठे आहे. अगोदर आपण काय पाहिलं की त्यांचा उपयोग कुठे केला जातो, आणि आता त्यांची जागा पाहणार आहोत कुठे आहे ती. आता पहा, आय, आय काय मला सांगा, सिंग्युलर एकवचनी कर्ता आहे. आय नाउन आहे, प्रोनाउन आहे, सिंग्युलर एकवचनी कर्ता आहे. म्हणजे काय, आय नंतर काय येणार, तर आय नंतर एम येणार. ओके, हे फिक्स आहे. आय नंतर एम. एम दुसरं कोणासोबतच येत नाही, बाकीच्या कुठल्याच सब्जेक्ट सोबत एम हा लागत नाही, फक्त आय आणि एम हे सोबतच असतात. ओके, देन पहा, ही नंतर काय येतं, ही नंतर इज येतं. ही, तो आहे, तो एकटा आहे, सिंग्युलर म्हणून तो नंतर इज येतं. ही इज, शी इज, इट इज. कुठलंही नाम, ओके, कुठलंही नाव असू शकतं, नाउन कुठलंही, त्याच्या पुढे आपण इजच घेतो सिंग्युलर असेल तर. ओके, देन धिस, धिस एकवचनी प्रोनाउन आहे. तर पहा, आपल्याला जेव्हा दाखवायचं असतं की हा माझा मित्र आहे, हा माझा मित्र आहे, धिस इज माय फ्रेंड, त्यावेळी आपण इजच घेतो धिसच्या पुढे. देन दॅट, दॅट म्हणजे काय, तर तो माझा मित्र आहे, दॅट इज माय फ्रेंड, जो की दूरवरती आहे. दिस म्हणजे जवळ आणि दॅट मीन्स दूर, त्याच्या पुढे पण आपण इजच घेतो. तर हे तर समजलं, सिंग्युलर नाउन सोबत आपण इज हे टू बी घेतो. ओके, देन आता पहा, प्लुरल सोबत अनेक वचनी जेव्हा करता येतात त्यावेळी आपण कोणतं यूज करायचं ते पहा. एम तर झालं, पहिलं एम समजलं, सेकंड इज समजलं कुठे घ्यायचं ते. आता पाहूया आर. आर कधी घ्यायचं, वी आर, आम्ही आहोत, वी आर. ओके, देन यू आर, तू आहे किंवा तुम्ही आहात. दे आर, ते आहे. दोज आर, ते आहे. तर पहा, आपण हे याची उदाहरणं पाहूया कसे बनतात ते. मी विद्यार्थी आहे, मी आहे. ओके, कसं बनणार, सब्जेक्ट कुठला येणार, आय एम. आय नंतर एमच येतं का, आता इथे इज घेणार, आहे म्हटल्यावर इज घेणार का, नाही. आय आणि एम ची जोडी फिक्स आहे. ओके, आय एम स्टुडंट, मी एक विद्यार्थी आहे, आय एम अ स्टुडंट. तर हे पहा, इथे एम घेतलं. देन तो खेळत आहे, तो म्हटलं की कुठला येणार सब्जेक्ट, ही. खेळत आहे म्हटलं की इज. ही इज काय करत आहे, तर खेळत आहे, ही इज प्लेइंग. पुढे काय खेळत आहे ते ऑब्जेक्ट लावा. देन
ती सुंदर मुलगी आहे. ती सुंदर मुलगी आहे. ती म्हटलं की काय येणार? शी. शी हा सब्जेक्ट येणार. आता मुलगी आहे पाहिलं इथं आहे. ओके. शी इज, इथे पण पहा इज आले. ही इज, शी इज, ती सुंदर मुलगी आहे. शी इज ब्युटिफुल गर्ल. ब्युटिफुल गर्ल, ती एक सुंदर मुलगी आहे. देन ते पुस्तक आहे. ते पुस्तक आहे कसं म्हणणार? ते म्हटल्यानंतर कुठला सब्जेक्ट आहे? आता पुस्तक आहे इथं थोडीच म्हटलंय की ते पुस्तक आहेत. आहेत म्हटलंय का? नाही. देन ते पुस्तक आहे काय होणार? इट इज अ बुक. ते पुस्तक आहे. तर पहा हे अशा पद्धतीने हे इज, इटच्या पुढे इज घेतलं, शीच्या पुढे इज, हीच्या पुढे इज, आयच्या पुढे एम, ह्या पद्धती. देन पहा हा माझा मित्र आहे. आता हा म्हटल्यावर काय येणार? तर धिस येणार. धिस, हा साठी आपण घेतो सब्जेक्ट धिस. धिस नंतर इजच येतं. धिस नंतर आर किंवा एम येत नाही. एम ची जागा सांगितली आय सोबतच, संपला विषय एमचा. देन आता धिस इज, धिस नंतर इजच येतं, आर येत नाही. धिस इज माय फ्रेंड. हा माझा मित्र आहे. देन खालचं पहा तो माझा भाऊ आहे, जो की दूरवरती आहे. तो माझा भाऊ आहे. कसं बनणार? दॅट. आता पहा इज आहे आलंय. दॅट इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे जो की दूरवरती आहे म्हणून दॅट. आता आपण पाहिलं एकवचनी कर्त्यासोबत कसं ॲमिजारचा उपयोग करायचा ते. आता आपण पाहणार आहोत अनेकवचनी कर्त्यासोबत कसं यूज करायचं ते. तर पहा काय वाक्य? आम्ही मुले आहोत. आहोत म्हटलं की काय येणार आहे? आर येणार आहे. आहोत. आम्ही म्हटलं की कुठला सब्जेक्ट? वी. काय? तर आहोत. वी आर मुले. वी आर बॉईज. आम्ही मुले आहोत. तू दुःखी आहे. ओके. तर एक जणालाच बोलतोय आपण, सिंग्युलरलाच बोलतोय की तू दुःखी आहे, तरी पण आपण त्याच्या समोर आर हे क्रियापद यूज करतो. ओके. आता कसं बनेल पहा. यू आहे तरी पण आरच येणार. यू इज येणार नाही. यू आर. आता दुःखी आहे. यू आर सॅड. देन आता त्या मुली आहेत. त्या मुली आहेत कसं होणार? त्या म्हटलं की दे आहेत. आर. दे आर काय आहेत? गर्ल्स. दे आर गर्ल्स. त्या मुली आहेत. आता पहा इथे पण मी त्या मुली आहेत केले. तर आता इथे पण पहा कसं होणार? त्या म्हटलं की ज्या की दूरवरच्या आहेत, दाखवायच्या आहेत. तर आता पहा त्या मुली आहेत म्हटल्यावर आपण दे आर गर्ल्स घेणार का त्या मुली आहोत म्हटलं की दोज आर गर्ल्स काय लिहिणार? तर हे पहा दोज आणि दे मध्ये काय कन्फ्युजन आहे ते अगोदर आपण क्लिअर करूया. ज्यावेळी आपण मराठीमध्ये त्या मुली आहेत म्हणतो त्यावेळी आपण दे आर घ्यायचं, की त्या मुली आहेत म्हटलं की आपण दोज आर घ्यायचं. तर पहा जे दीज, दॅट, दोज, दीज हे काय आहे? तर दर्शक सर्वनाम आहेत. ज्यावेळी आपल्याला दाखवायचं असतं की त्या एक पर्टिक्युलर स्पेसिफिक त्या मुली आपल्याला दाखवायच्यात की ज्या दूरवरच्या आहेत, त्यावेळी आपण दोजचा यूज करायचा. पण कॉमन जे असंच बोलतो आपण त्या मुली आहेत दे घेतो त्यावेळी. ओके. कसं बनेल मग? दोज आर गर्ल्स. दोज आर गर्ल्स. त्या मुली आहेत. आहेत आले म्हणून इथे आर. तुम्ही पाहू शकता दोज आर, दे आर, यू आर आणि वी आर. तर पहा खूप सोपं आहे आणि मी साध्या सोप्या पद्धतीने शिकवलंय असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती पाहिजे तेही सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.